श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आषाढी एकादशीला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि व्हिडिओला सुरुवात करूया। तर आषाढी एकादशी ही सर्वात मोठा दिवस असतो। या दिवसाला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात। या दिवशी जेवढी आपण देवाची सेवा आराधना करू तेवढंच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं। म्हणून आपले 18 विश्व दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी श्रीहरी विष्णू यांची विशेष सेवा आपल्याला करायची आहे। तुमच्या घरात विठ्ठलाची मूर्ती असल्यास अतिउत्तम, पण ती मूर्ती नसल्यास तुम्ही श्रीहरी विष्णू यांची सेवा करू शकता। श्रीहरी विष्णू यांची सेवा तुम्हाला करायची आहे। या दिवशी तुम्हाला सेवा काय करायची आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळ करून देवपूजा करून घ्यायची आहे। आंघोळीच्या वेळी आपल्या पानामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि मग आंघोळ करावी। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे। देवपूजेसाठी तुम्हाला तुळशीचे पत्ते तोडायचे आहे, पण ते पत्ते आषाढी एकादशीला न तोडता आदल्याच दिवशी ते पन्ने तोडून घ्यावे। ते पान तोडल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा करताना तुम्हाला एका लोट्यामध्ये पाणी टाकायचे आहे। त्या पाण्यात थोडेसे तुळशीपत्र टाकायचे आहे। तुळशीपत्र टाकल्यानंतर त्या पाण्याने श्रीहरी विष्णू यांचा अभिषेक घालायचा आहे। तुम्ही चमच्याने घालू शकता किंवा त्याच लोटाने थोडं पाणी श्रीहरी विष्णू यांच्या डोक्यावर म्हणजे बाळकृष्णांच्या डोक्यावर टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप करायचा आहे। कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तुम्हाला ते पाणी हळूहळू सोडायचे आहे आणि ओम नमो भगवते या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचे आहे। व्यंकटेश स्तोत्रानंतर एक वेळा पुरुष सूक्त वाचायचं आहे। पुरुष सूक्तानंतर एक वेळा श्री सूक्त तुम्हाला वाचायचं आहे आणि ही सगळी सेवा करताना तुम्हाला अखंड दिवा आधी लावून घ्यायचा आहे। या सगळ्या सेवा उपासना केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जोही कोणता पैशाविषयीचा प्रश्न असेल तो प्रश्न लवकरात लवकर सुटेल। तुमच्यावर जर का कोणते कर्ज असेल तर ते कर्ज हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल। पैशाच्या बाबतीत सर्व दारे उघडायला सुरुवात होतील। नोकरी नसेल तर नोकरी मिळेल। एकूण काय तर तुम्हाला पैसे मिळवायचे साधने उपलब्ध होतील आणि तुमच्या आयुष्यातील धनधान्यासंबंधीच्या समस्या सुटतील। हे सर्व उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला नक्की करायचे आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।